होतं। एसटी महामंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर ह्या सगळ्या कंपन्यांशी मी चर्चा केली आणि 2 रुपये 70 पैसे जे आम्हाला सूट देत होती त्या सुटेमध्ये त्यांना वाढ करायच्या सूचना मी त्यांना केल्यानंतर त्यांनी 30 पैशाची वाढ केली आणि 3 रुपये सूट डिझेलमध्ये आम्हाला 1 लिटर मागे ते द्यायला लागले आणि 3,300 कोटी रुपयाचं डिझेल गेल्या अनेक वर्षापासून एसटी महामंडळ ह्या तीनही कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी करत आहे। आज परिस्थिती अशी आहे की ज्या 12,600च्या आसपास आमच्या बसेस होत्या त्या आता ह्या वर्षामध्ये 20,000च्या आसपास जाणार आहे आणि 3,300 कोटी रुपयाचं डिझेल हे सुमारे 5,000 कोटी रुपयापर्यंत खरेदी आम्हाला करावं लागणार आहे आणि 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख ह्या डिझेल कंपन्यांना आजपर्यंत ज्या आम्ही त्यांच्याबरोबर करार केला होता त्या असल्या कारणानं त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आणि आम्ही जी माहिती काढली ती महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यांमध्ये ह्या काही कंपन्या ज्या आहेत त्या 4 रुपयापेक्षा जास्त ही सूट देत असतात आणि त्यामुळे महामंडळाचं नुकसान होणार होतं म्हणून आम्ही ही निविदा प्रक्रिया राबवली आणि मला खात्री आहे की निविदा प्रक्रिया ही राबवल्यानंतर 4 रुपयापेक्षा जास्त सुद्धा सूट आम्हाला ह्या कंपन्या किंवा ज्या काही डिझेल पुरवठादार कंपन्या ह्या देशामध्ये आहेत त्यामध्ये आम्हाला मिळणार आहे। त्यामुळे महामंडळाचा आर्थिक हित लक्षात घेता आणि आर्थिक फायदा घेता फायद्याचा विचार करता आम्ही ही निविदा प्रक्रिया राबवलेली आहे। काही कंपन्यांनी मात्र विविध वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये अशा बातम्या दिल्या त्यामुळे महामंडळाचं फायद्याच्या ऐवजी नुकसान होणार आहे वगैरे काही नुकसान होणार नाही। जशी 30 पैशानं आम्हाला सूट दिल्यामुळे आमचं 40 ते 50 कोटी रुपयाचा फायदा झाला त्यामुळे ह्या निविदा प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त कॉम्पिटिशन व्हावं आणि महामंडळाला फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही ही निविदा प्रक्रिया राबवलेली असल्याकारणानं भविष्यामध्ये सुमारे 150 ते 200 कोटी रुपयाचा आम्हाला फायदा होणार असल्याकारणाने ह्या निविदा प्रक्रिया आम्ही राबवत आहोत। कालच उच्च न्यायालयामध्ये एक कंपनी गेली होती आणि उच्च न्यायालयानं विनंती केली होती की आम्हाला रिलीफ मिळावी म्हणून पण उच्च न्यायालयानं सुद्धा त्यांची जी मागणी होती ती फेटाळून लावली त्यामुळे निविदा प्रक्रिया जी आहे ती आता चालू राहणार आहे। पण जरी एसटी महामंडळाचा ह्या माध्यमातून फायदा होत असला तरी राज्याच्या महसुलाला याचा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो जर परराज्यातील कंपनीला काही नाही। बघा परराज्यात आता इंडियन ऑइल काय परराज्यातील आहे का किंवा भारत पेट्रोलियम परराज्यातील आहे का किंवा हिंदुस्थान पेट्रोलियम परत राज्यातील आहेत का ह्या तीनही कंपन्या ह्या मोठ्या कंपन्या देशातल्या आणि केंद्र शासनाच्या संबंधित आहे। यांनी कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावा। जर उत्तर प्रदेशला 4 रुपयापेक्षा जास्त जर डिझेलमध्ये सूट मिळत असेल, मध्य प्रदेशला जास्त सूट मिळत असेल, गुजरातला जास्त सूट मिळत असेल, हरियाणामध्ये आणि बिहारमध्ये जर जास्त सूट मिळत असेल तर महाराष्ट्राला का सूट मिळू नये आणि त्यामुळे महाराष्ट्राची ही एसटी महामंडळ ही म्हणजे खेड्यापाड्यामध्ये गल्ली बोळामध्ये फिरणारी ही एसटी आहे आणि एसटी महामंडळ जर सक्षम करायचं असेल त्याला आर्थिक फायद्याचा लाभ जर पोहोचवायचा असेल तर असे काही निर्णय घ्यावे लागतील। काही कंपन्यांना हे निर्णय कटू वाटत असतील त्यामुळे त्यांनी अशा प्रकारच्या बातम्या पेरायला सुरुवात केली परंतु मी निक्षून तुम्हाला सांगतो की येणाऱ्या ह्या ज्या कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये अनेक कंपन्या सहभागी होतील आणि एसटी महामंडळाला सुमारे 150 ते 200 कोटी रुपयाचा फायदा हा दर वर्षाला होणार आहे। सर्वात कमी निविदा असलेली कुठली कंपनी आहे जेणेकरून आपण त्यांना कुठल्या राज्यात नाही बघा आता माझं असं म्हणणं आहे की 5 देशामध्ये अनेक डिझेल कंपन्या आहेत आणि त्यामध्ये ह्या प्रमुख कंपन्या आहेत। या तीनही केंद्र शासनाच्या संबंधित कंपन्या असल्याकारणानं जर 3 रुपये ते सूट देत असतील आपल्या महाराष्ट्राला आणि दुसऱ्या राज्यामध्ये जर 4 रुपये सूट देत असेल तर त्यांनी कॉम्पिटिशनमध्ये सहभागी व्हावा आणि आपल्याला तेवढी सूट द्यावी। विरोधक टीका करतात की गुजरातच्या कंपनीला कारण गुजरात सर्वात जास्त म्हणजे मला कल्पना नाही विरोधकांची गुजरातची ही कुठली कंपनी आहे मला माहित नाही। इंडियन ऑइल काय गुजरातची कंपनी आहे का, हिंदुस्थान पेट्रोलियम गुजरातची आहे का, भारत पेट्रोलियम गुजरातची आहे का, नायरा गुजरातची आहे का, रिलायन्स त्यामध्ये सहभागी होणार असलेली कंपनी ती गुजरातची आहे का, त्यांनी सांगा मला की कुठली गुजरातची कंपनी आहे। हवं तर गुजरातची कंपनी कुठली असेल त्यांनी जर दाखवलं तर आपण त्यावर विचार करू। हापकीनमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला होता त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा अशा पद्धतीचे निर्देश नरहरी झिरवळ यांनी पत्राच्या माध्यमातून दिले होते मात्र त्यांच्या पत्राला कुठलीही किंमत नाही, कोणावरही कारवाई झाली नाही अशा पद्धतीचा सवाल विजय कुमार यांनी केलेला आहे। नाही मला त्या विषयावर सर इलेक्ट्रिक व्हीकल की जो पॉलिसी है उसको लेकर के काफी क्रिटिसिज्म किया जा रहा है इंडस्ट्री लीडर्स द्वारा। कहा जा रहा है कि जो सब्सिडी का ड्यू है वो महाराष्ट्र सरकार के द्वारा भरा नहीं गया है, काफी ड्यूज पेंडिंग है और एक तरीके से ये पॉलिसी का फेलियर है। नहीं देखिए पिछले साल अर्थसंकल्पीय अधिवेशन में हमने इलेक्ट्रिक व्हीकल के लिए बहुत सारी छूट दी थी क्योंकि हम चाहते हैं कि पर्यावरण पूरक व्हीकल ये महाराष्ट्र में आनी चाहिए और हमारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस का ये सपना है कि ज़्यादा से ज़्यादा इलेक्ट्रिक व्हीकल रास्ते पे आए और आगे के 10 सालों के अंदर पूरा का पूरा महाराष्ट्र ये इलेक्ट्रिक व्हीकल से ही भरा जाए ताकि पर्यावरण की हानि इस राज्य में नहीं हो।
मगर इसके लिए आर्थिक परिस्थिति देखते हुए भी हमें कुछ उपाय योजना करनी पड़ रही है। मगर जो हमने अर्थसंकल्पीय अधिवेशन में घोषणा की थी उसका नियोजन हो रहा है और बहुत अच्छी तरह से हम लोग वो जमीन पे भी लेके आएंगे ताकि भविष्य में ज्यादा से ज्यादा इलेक्ट्रिक व्हीकल इस राज्य में आ जाए। पेंडिंग ड्यूज कब तक नहीं हो गई, पेंडिंग ड्यूज जो भी है जल्दी से जल्दी कंप्लीट कर देंगे, क्योंकि आखिर निर्णय शासन ने लिया तो शासन को बंधन कारक होता है हर पेंडिंग ड्यूज देने का। सर जो टेंडर कॉल किया है कितना आपको फायदा हो सकता है अगर आपको? देखिए, मैं एसटी महामंडल का अध्यक्ष होने के नाते जब भी पहली बार मीटिंग ली 2.70 की छूट अभी तक मिल रही थी, तो उसमें बढ़ावा होकर 30 पैसा मिला, तो उसकी वजह से 40 से 50 करोड़ रुपए का फायदा हो रहा है। अगर अलग अलग राज्यों में जैसे मध्य प्रदेश में, जैसे बिहार में, जैसे गुजरात में, जैसे उत्तर प्रदेश में तो 4 रुपए से ज्यादा छूट की जाती है। उसी तरह से अगर छूट कंपटीशन के माध्यम से ये डीजल कंपनियों ने हमारे पास दे दी तो निश्चित रूप से 150 से 200 करोड़ रुपए का फायदा एसटी महामंडल का होगा। जो एसटी महामंडल उस तरह से थोड़े तरीके से अगर हमारी ये सब चीजें अगर जमती जाएगी तो हम लोग सक्षम हो जाएंगे।